लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। वारा येथे 20 वर्षापासून स्मशानभूमी असूनही अंत्यविधी नदीपात्रात। वारा येथे स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने अंत्यविधी नदीपात्रात। यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील वारा येथे 20 वर्षापासून स्मशानभूमी असूनही त्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता व लाईटची व्यवस्था नसल्याने अंत्यविधी नदीपात्रात करावा लागत आहे। वारा गावामध्ये मयत झाले तरीही स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्याने भर उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात सरण रचून अंत्यविधी नदीपात्रात करावा लागतोय। स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने अंत्यविधीसाठी गावकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। त्याच अनुषंगाने गावकऱ्यांनी व ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य यांनी वारा गावाकरिता आमदारांच्या शिफारसीनुसार स्मशानभूमी शेड व हातपंप बांधकाम मंजूर झालेला असून सदर बांधकामाकरिता ग्रामपंचायतीने निवड केल्या जागी ही अतिशय उत्तम आहे, कारण तिथे पोच रस्ता, विद्युत व्यवस्था, सार्वजनिक शौचालय आणि पाण्याची व्यवस्था उपलब्ध आहे। तसेच सदर लोकेशन ही ग्रामपंचायत वस्तीपासून जवळ व नदी शेजारी आहे, त्यामुळे स्मशानभूमी शेडचे बांधकाम हे नियोजित जागेवरच करण्यात यावे व स्मशानभूमी शेड बांधकामाकरिता आलेला निधी शासन दरबारी परत पाठवण्यात येऊ नये अशी ग्रामसभेमध्ये गावकऱ्यांनी मत व्यक्त केलं व वारा गावासाठी कशीबशी 20 वर्षांनंतर वारा ग्रामवासी यांच्यासाठी आमदार फंडातून स्मशानभूमी शेड आल्याने गावकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात आला होता व त्या स्मशानभूमी जागेवर काम चालू करताच गावातील काही लोकांनी ती जागा स्मशानभूमीसाठी योग्य ठिकाणी नाही म्हणून उपविभागीय अधिकारी केळापूर यांना तक्रार दाखल केली म्हणून गावकऱ्यांना माहिती होताच संपूर्ण गावामध्ये खळबळ उडाली व संपूर्ण वारा ग्रामवासियांनी गावकऱ्यांच्या 48 लोकांच्या सह्या घेऊन जी जागा ग्रामपंचायतीने ग्रामसभेमध्ये ठरवली आहे ती जागा योग्य ठिकाण आहे, त्याच जागी स्मशानभूमी शेड झालं पाहिजे याकरिता वारा ग्रामपंचायत सरपंच प्रशांत अडपावर यांना गावकऱ्यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं। सरपंचांनी गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि जे गावकऱ्यांनी निवेदन दिले आहे तेच निवेदन कोणताही विलंब न करता ताबडतोब गटविकास अधिकारी यांना सेवेशी सादर केले। यावेळी सरपंच यांना निवेदन देत असताना निवेदनकर्ते साजन किनाके, तंटामुक्ती अध्यक्ष नानाजी खडसे, रोजगार सेवक सतीश पत्रकार अक्षय खडसे, मधुकर सिडाम, संजय धोटे, अनिल राऊत, माजी उपसरपंच देवीदास मुरके, ग्रामपंचायत कर्मचारी चंद्रकांत सिडाम, नितीन मुरके, विजय गोरे, नामदेव नेवारे, निळकंठ लोखंडे, अमोल निवल, हनुमान वगार हंडे, गणपत मुरके, अपर्णा मालीकर, चक्रधर चुका बोटलावार यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हॅलो, मी विजयराव केशव गोरे, राहणार वारा। ही मशानभूमीची आमच्या गावात मोठी समस्या आहे। याच्या अगोदर बांधलेली मशानभूमी चोरीने गेलेली आहे। महत्त्वाची गोष्ट ही दुसरी मशानभूमी तयार होऊन राहिली, त्याच्यात काही लोकांचा आळावा आहे का इथं पाहिजे नाही बा, पण या मशानभूमीतून कोणालाही असा त्रास होत नाही। त्या मशानभूमीला वाल कंपाऊंड आहे, तिथं गार्डन येतं आणि शक्यतो पावसाळ्यामध्येच आम्ही तिथं मशानभूमीमध्ये जाऊ शकतो, नाहीतर आम्हाला नदीमध्ये जागा अवेलेबल आहे। या ग्रामवासियाच्या सान्निध्यातून मी एवढं बोलू शकतो का आम्हाला त्या जागेची कोणत्याही प्रकारची अडचण नाही आहे। आम्ही सर्व वारावासी, ग्रामपंचायत वारा, पोस्ट पाटणबोरी, तालुका केळापूर, जिल्हा यवतमाळ यांच्या वतीनं आमचा हा विषय स्मशानभूमीचा अत्यंत दुर्दैवी आहे आणि हा विषय असा आहे, एक तर आम्हाला ऑलरेडी स्मशानभूमी बनलेली आहे परंतु तिथे रस्ताच नाही आहे। रस्ता नसल्यामुळे मशानामध्ये जे काही गावामध्ये जे मृत्युमुखी पडलेले जे लोक आहेत त्यांना जाण्यासाठी योग्य ठिकाण नाही, स्मशानभूमीची अजून त्या हे झालेली नाही, शेतकरी रस्ता द्यायला तयार नाही। या अनुषंगाने सरपंचांनी, ग्रामपंचायत आणि वारावासी यांनी सर्वांनी एक निश्चय करून आमदार फंडातून एक स्मशानभूमी नदी किनाऱ्यावर बांधण्याचा प्रयत्न आणि ते कामसुद्धा चालू झालेलं आहे, तरी परंतु काही लोकांनी अडथळे करून स्मशानभूमी बंद करण्याच्या मार्गावर आहे। असं होऊ नये याकरिता आम्ही सर्व ग्रामपंचायत, वारावासी, ग्रामवासी हे जे स्मशानभूमी आहे ती बांधकाम करण्यासाठी योग्य ते निर्णय घेऊन शासनाने ते बांधकाम पूर्ण करून द्यावं
द्यावं अशी शासनाला विनंती करतो. आणि मौजा वारा येथे मंजूर झालेल्या स्मशानभूमीबद्दल थोडंफार आपल्याला सांगायचं आहे, जेणेकरून पुढील कोणत्याही वाटचालीस कोणत्याही प्रकारची म्हणजे अडथळा आला नाही पाहिजे यासाठी. ठराव मंजूर करत असताना स्मशानभूमीचा सगळे आपले सदस्य ग्रामपंचायतचे आणि सरपंच, उपसरपंच, सचिव यांच्या मार्गदर्शनामध्ये हा ठराव मंजूर झालेला आहे. आणि पुढं सांगायचं म्हणजे आज रोजी जी जागा निवड करण्यात आलेली आहे त्या जागेचं निवड करत असताना सरपंच सदस्य आणि तसेच आपले गावकरी तिथं हजर होते. त्यानंतर काही कालांतराने यामध्ये अडथळा निर्माण झाला. जुनी जिथे स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीबद्दल थोडा अडथळा निर्माण झाला का जुन्या जागेवर बांधलं गेलं पाहिजे, पण त्या जागी जाण्यासाठी रस्ता नाही. त्याकरिता ग्रामपंचायत सरपंच प्रशांतभाऊ हडपवार यांनी मागणी केली का बा आम्हाला रस्ता द्या, त्यानंतर आम्ही तिकडे बांधू, अन्यथा आम्हाला योग्य वाटेल त्या जागेवर आम्ही निवड करू. त्यानंतर ही जागा निवड करण्यात आली. असं सगळ्याला मान्य झालं आणि पुढच्या प्रोसिडिंगसाठी आता कुणाचा म्हणजे अडथळा व्हावा नाही यासाठी माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती पांढरकडा यांच्या सेवेशी हे अर्ज सादर करेल. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते, यवतमाळ.